सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 34, 28 आणि 29 ही वचने. निर्गम अध्याय 34, 28 आणि 29 ही वचने. मोशे तेथे परमेश्वरासमोर 40 दिवस व 40 रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने अन्नोदकाचे सेवन केले नाही आणि त्या पाट्यांवर त्याने कराराची वचने म्हणजे 10 आज्ञा लिहून काढिल्या. मोशे आज्ञापटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन सिनाय पर्वतावरून उतरून येत असता त्याच्या चेहऱ्यातून परमेश्वराशी भाषण केल्यामुळे तेजाचे किरण निघत होते, याचे त्याला भान नव्हते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गमन याचं पुस्तक 34 अध्याय आणि 28 ते 29 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी मोशेच्या जीवनाविषयी आम्ही पाहतो. ज्यावेळेस मोशे परमेश्वराबरोबर 40 दिवस होता, 40 दिवस आणि 40 रात्र त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. केवळ परमेश्वराच्या सानिध्यात तो बसून परमेश्वराशी संभाषण करत होता आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. 3 गोष्टी या ठिकाणी पाहतो. ज्यावेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थना करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जातो, परमेश्वर आमच्याशी बोलतो. परमेश्वर आपली इच्छा आपल्या दासांना कळवितो. माझ्या प्रियानो, दुसरी गोष्ट या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वर
त्याच्या तेजाने तुम्हाला आणि मला भरतो. परमेश्वराचं सामर्थ्य मोशेच्या जीवनात उतरून आला. ज्या वेळेस तो पर्वतावरून खाली उतरत होता, परमेश्वराबरोबर संभाषण केल्यामुळे मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत होते आणि ते त्याला देखील भान नव्हते, त्याला कळत नव्हते, कारण तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता. दुसरीकडे त्याचं लक्ष नाही. एक चित्त एक मन होऊन परमेश्वराच्या सानिध्यात तो 40 दिवस आणि 40 रात्र बसला होता. आणि परमेश्वराने आपला करार मोशेला कळविलं. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी उपवास आणि प्रार्थना करून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जातो. परमेश्वर आपली इच्छा तुम्हाला आणि मला कळवतो. परमेश्वर त्याच्या तेजाने तुम्हाला आणि मला भरतो. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये उतरून येईल. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही आणि मी उपवास आणि प्रार्थना करतो, माझ्या प्रियानो, एक चित्ताने परमेश्वराजवळ जातो, त्याच्या सानिध्यात बसतो, परमेश्वराबरोबर संभाषण करतो, परमेश्वर देखील तुमच्याशी आणि माझ्याशी बोलेल आणि त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला आणि मला भरेल. परमेश्वराचं तेज तुमच्या जीवनात उतरून येईल, माझ्या प्रियानो. आणि म्हणून असंच नाही, पण उपवास आणि प्रार्थना एक चित्ताने एक मनाने परमेश्वराच्या सानिध्यात ज्यावेळी जाऊ, परमेश्वर निश्चित त्याच्या सामर्थ्याने भरेल. त्याचं तेज तुमच्या जीवनावर उतरून येईल आणि त्याचं इच्छा परमेश्वर तुम्हाला कळवेल. देव बाप या वचनाने आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो. आज तुझे प्रियजन उपवास आणि प्रार्थना करून ज्या वेळेस तुझ्या सानिध्यामध्ये येतात प्रभू, परमेश्वर बाप्पा, कोणालाही खाली हात नाही, पण प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर. प्रत्येकाशी तू बोल प्रभू आणि प्रत्येकाला तू आपली इच्छा कळीव आणि प्रत्येकाच्या जीवनाला तुझ्या तेजाने भर प्रभूची मी प्रार्थना करतो. परमेश्वरा, 40 दिवस 40 रात्री परमेश्वर बाप्पा मोशे तुझ्या शरणाजवळ होता, त्याला तू सामर्थ्याने भरला. आज तुझे प्रियजन उपवास आणि प्रार्थना करून तुझ्या सानिध्यामध्ये येत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू. तुझी इच्छा प्रत्येकास कळीव आणि परमेश्वर बाप्पा, तुझं तेज प्रत्येकाच्या जीवनावरती उतरून येऊ दे अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. सर्व गौरव तुला देतोय. विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि प्रेरणात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.